दगड असेल हे मोठ्या प्रमाणात हायवेवरती आलेलं आहे। आपण बघू शकतो की मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन ही एक पुण्याकडची ही लेन आहे आणि पुण्याकडच्या ही जी लेन आहे ते पूर्णपणे पोलिसांनी ठप्प केलेली आहे, थांबवलेली आहे आणि या पाण्याचा प्रवाह जो आहे तो रस्त्यावरती आपण बघू शकतो की कशा पद्धतीने अगदी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे। त्याचबरोबर ती अगदी माती जी आहे ती या ठिकाणी आल्या आहे। पोलीस असतील यांच्याकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत की तुम्ही लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी या ठिकाणाहून पुढे जावा, पुढे सरका, अशा सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात येत आहेत। त्याचबरोबर ती दुसरी जी लेन आहे ती मुंबईच्या दिशेने कडून पुण्याच्या दिशेने जाणारी लेन आहे, त्या लेन सुद्धा अगदी पूर्णपणे ठप्प आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची गर्दी आहे कारण की मोठ्या प्रमाणात ह्या जो राडा रोडा आहे तो रस्त्यांवरती आलेला आहे आणि रस्त्यावरती राडा रोडा आल्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प असलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, उर्से। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। दिवस जसजसा पुढे जातोय तसतसं या मार्गावरची वाहनांची संख्या जी आहे ती वाढतीये। काही वेळापूर्वी दृश्य असं नव्हतं। उर्से टोलनाका परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। मोठमोठ्या गाड्या जर आपण या ठिकाणी पाहिलं, चारचाकी वाहनं, छोटे छोटे टेम्पो सुद्धा आता या मार्गावर आलेले आहेत आणि हळूहळू त्यांना वाट करून दिली जाते। मोठ्या प्रमाणामध्ये दगड आणि शेजारी जे मोठमोठी खडी आहे आणि दगड जे आहे ते पाण्याच्या प्रवाहामध्ये या रस्त्यावर वाहून आलेले आहेत। दुसरीकडे मंकी हिल जवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळलेली आहे। ही दोन दृश्य आताच्या घडीची आपण पाहताय। मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे, जुना मुंबई पुणे हायवे ठप्प आहे, नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प झालेला आहे। इकडे उर्से टोलनाका परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे या मार्गावरच्या वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळे मुंबई पुणे, पुणे मुंबई असा जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो कृपया विचार टाळा। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मंकी हिलच्या जवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळलेली आहे। या डोंगराळ भागामधून हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो जातो, मात्र बाजूला डोंगरावरची दरड आणि दगड जे आहेत ते या ट्रॅकवर आलेले आहेत। जो धो-धो पाऊस पडतोय त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल।